शंभू सा बलिदान नहीं, भरत वंश की तरह के ऊपर शंभू सा बलिदान नहीं। स्वाभिमान में जंगल भटके ऐसा कोई इंसान नहीं, स्वाभिमान में जंगल भटके ऐसा कोई इंसान नहीं। और मान के खातिर हाथ उठाने वाले शंभू राजा जैसा बलिदान नहीं, सन्मान के खातिर हात उठाने वाले शंभू राजा जैसा बलिदान नहीं। सन्माननीय व्यासपीठावरील मान्यवर पूज्य गुरुजन वर्ग आणि ते उपस्थित माझ्या मित्र आणि मैत्रिणी, आज 19 फेब्रुवारी म्हणजेच आपल्या राज्याचे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी येथे झाला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात लाडकी बहीण योजना नव्हती, महिन्याला 1500 रुपये मिळत नव्हते। पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात लाडकी बहीण योजना नव्हती, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात लाडकी सुरक्षित बहीण योजना नक्की होती, जी महाराजांनी सुरू केली होती। नवे तर असा एकमेव राजा आहे ज्यांनी जीवनात कधी रंगमाल बांधला नाही। नवे तर त्याच्या दरबारात कधी परिस्थिती नाचली गेली नाही, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनो। आजच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातीची खंत आहे। 100 पोरापैकी 99 पोरं आज व्यसन करतात। काय पाप केलं त्या बापानं? त्याला 20 वर्षाच्या पोराला 60 वर्षाच्या बापाला 20 वर्षाच्या पोराला शेवटचं पाणी पाजावं लागतं। काय पाप केलं त्या आईनं? एकदा डोळ्यात डोळे घालून काय पाप केलं त्या माऊलीनं? तिला 20-25 वर्षाच्या मुलाला शेवटचा डाव म्हणून लढावं लागतं। काय पाप केलं? व्यसन करणं ही मर्दांगी नव्हे, तर आयुष्यात निर्व्यसनी राहणं याला छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा मावळा म्हणतात। याला छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा मावळा म्हणतात। कोणी म्हणतं मला छत्रपती शिवाजी महाराज होतं, कोणी म्हणतं मला धर्मवीर संभाजी महाराज होतं। जर कोणाला छत्रपती संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज वाटलं तर हे वाक्य ध्यानात ठेवा। ज्याला बाईतील ताई कळाली ते मुक्ताईचा ज्ञान झाला, ज्याला बाईतील ताई कळाली ते मुक्ताईचा ज्ञान झाला, ज्याला बाईतील मैत्री कळाली तो राधेचा श्याम झाला, ज्याला बाईतील पत्नी कळाली तो सीतेचा राम झाला, आणि ज्याला बाईतील आई कळाली तो जिजाऊचा शिवबा झाला, जिजाऊचा शिवबा झाला। मित्रांनो, स्वराज्यावरती पहिलं संकट आलं, कोण सांगते बरं? स्वराज्यावरती कोणतं पहिलं संकट आलं होतं? स्वराज्यावरती पहिलं संकट आलं होतं ते म्हणजे अफजल खान नावाचं। अफजल खान हत्तीच्या ताकदीचा, अरे वारा त्याच्या पुढे स्तब्ध राहत होता तो अफजल खान। अफजल खान महाराष्ट्रात आला होता तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांची प्रिय पत्नी साई साहेब शेवटची श्वास घेत होती। अफजल खानाला पत्र आलं की अफजल खान आपली भेट घेऊ इच्छितो। महाराजांना त्यांचे सेवक म्हणाले। तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांची प्रिय पत्नी साई साहेब शेवटचा श्वास घेत होती आणि शेवटचा श्वास सोडून गेला। छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या पत्नीकडे पाहिलं आणि घोड्यावर बसून प्रतापगडकडे निघाले। छत्रपती शिवाजी महाराज असा हा एकमेव राजा आहे ज्यानं आयुष्यात कधी स्वतःचा संसार नाही केला। असा एकमेव राजा आहे ज्यानं स्वतःचा संसार नाही केला। नवे तर ज्यानं संसार केला म्हणजे ते फक्त या महाराष्ट्रासाठी। मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज शामण्यापाशी गेले। शामण्याच्या भात एक पाऊलात टाकलं आणि राजा तानाजी महाराजांच्या डोळ्यात पाणी आलं। तानाजी राजे म्हणाले, राजा ए भगवंता, राजाच्या केसाला पण हात नाही लागला पाहिजे। आपण गेलो तर गेलो, पण छत्रपती शिवाजी महाराज नाही गेले पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराजांना अफजल खानानं पहिलं आलिंगन दिलं। छत्रपती शिवाजी महाराजांना हातात वाघ चिरकट घातलं। पहिलं आलिंगन सक्सेसफुल झालं आणि अफजल खानाने महाराजाला दुसरं आलिंगन दिलं। अफजल खानाने महाराजाला दुसरं आलिंगन दिलं। अफजल खानाने हातातली कचार बाहेर काढली आणि महाराजाच्या पाठीवर वार करण्याचा प्रयत्न केला, वार चुकला। छत्रपती शिवाजी महाराजांनी हातातली वाघ काढली, आत घुसवला, हाताने घेऊन बाहेर आला। अफजल खान ओरडला, याला आज चक्काचा उदो झाला। महाराजांनी अफजल खान फाडला, महाराज दरबाराच्या बाहेर आले की दरबाराच्या बाहेर आले। सैदबंडा हात आला, सैदबंडा महाराजांवर तलवार काढायचा की राजांचा जीव हात आला। जीवाने आपल्या दानपट्टा काढायला सैदबंडाचा दानपट्टा निघतो, आपल्या दानपट्ट्याने सैदबंडाचा दानपट्टा खाली पडला आणि म्हणून इतिहास फुटला, होते जीवाजी म्हणून वाचले शिवाजी।
महाराज बाहेर आले आणि प्रत्येक घोड्यावर बसले आणि प्रत्येक मावळी विकरले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 13 पर्यंत गिनती केली आणि म्हणाले मग 14वा पटी केला. संभाजी कावजी पटी केला. तर संभाजी कावजी महाराजांच्या पाठीमागे त्या अफजल खानला हातात धरून होता. महाराज म्हणले या अफजल खानाला का आणलं? महाराज म्हणले अर्धवट मारलं हे बेन मेलं नाही तर काय झालं असं. शिवाजी महाराज म्हणले आपली संस्कृती तोडू नये. छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालं आणि ही गोष्ट आपलं औरंगजेबाला कळली. तेव्हा औरंगजेब नवाज रूपात येऊन म्हणाला, याला तरी नजीकचे दरवाजे खुले रखना, माँ बहन की इज्जत करने वाला शेर शिवा तेरे पास आ रहा है. म्हणजे शत्रूचा एवढा दुश्मनी असून महाराजांबद्दल असा विचार आहे, तो माझा एकमेव राजा आहे. म्हणून एका मावळ्याच्या मनात एक हे विचार उमटला. हर हर महादेव आवाज सुटला, हर हर महादेव आवाज सुटला, मुघलांच्या कपाळी घाम फुटला. मराठ्यांच्या चमकत्या धमकत्या तलवारी, मुघल पळती माघारी. राज तुम्ही अजून 10 वर्ष जगला असता तर या मुघलांच्या कपाळी सुद्धा भगवान लागला होता. मुघलांच्या कपाळी सुद्धा भगवान लागला. एवढे बोलून